Hello everyone, myself is Soche and welcome back to our second lecture of chapter first Introduction of Management from the subject of management. लास्ट लेक्चरमध्ये आपण काही या चॅप्टरचे पॉईंट्स डिस्कस केले होते. ते आहेत व्हॉट इज मॅनेजमेंट, इनपुट्स अँड आउटपुट्स ऑफ मॅनेजमेंट, ड्युटीज ऑफ मॅनेजमेंट, व्हॉट विल हॅपन इफ देर इज नो मॅनेजमेंट अँड इव्होल्युशन ऑफ मॅनेजमेंट. तर हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिलेला नसेल तर याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर आज आपण पाहणार आहोत व्हेरियस डेफिनेशन्स ऑफ मॅनेजमेंट, concepts of management and levels of management. So let us start one by one the topics. First topic is various definitions of management. The word management is derived from a Latin word manus. Manus means a driver controlling a team of horses pulling a cart. जर हॉर्स रायडिंग मध्ये तुम्ही पाहिलात तर हॉर्स रायडिंग मध्ये एक स्टार्टिंग पॉइंट असतो आणि स्टार्टिंग पॉइंटला संपूर्ण घोडे जे असतात ते एका 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 कार्टमध्ये काय केलेले असतात, उभे केलेले असतात. मग ते कार्ड्स ओपन करण्याचं काम एका व्यक्तीचं असतं. मग तो व्यक्ती म्हणजेच काय तर माणूस. तो माणूस काय करत असतो तर सगळ्या हॉर्सेसना काय करत असतो, कंट्रोल करत असतो बाय पुलिंग द कार्ड्स. ओके, so this management words comes from the Latin language. So we will see the one by one definitions of that management. So Henry Foyle said that to forecast and plan, to organize, to command, to coordinate and to control is called as a management. Henry Foyle's च्या अनुषंगाने जर मॅनेजमेंटची डेफिनेशन बघितली तर ती काय आहे तर फोरकास्ट करणे, त्या फोरकास्टचं प्लॅनिंग करणे, त्या प्लॅनिंगला ऑर्गनाइज करणे आणि ऑर्गनाइज केल्यानंतर प्रत्येक एलिमेंटला कमांड देणे आणि कमांड दिल्यानंतर त्यांचं कोऑर्डिनेशन करणे. जर डिफरंट एलिमेंट्स असतील त्या प्रत्येक एलिमेंटशी काय करणं, कोऑर्डिनेशन करणं आणि त्याच्यानंतर त्या सगळ्यांना कंट्रोल करणं. या पूर्ण सिच्युएशनला, या पूर्ण प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, मॅनेजमेंट म्हटलेलं आहे. ही डेफिनेशन कोणी डिस्क्राईब केलेली आहे तर हेनरी फॉयल यांनी ही डेफिनेशन डिस्क्राईब केलेली आहे. सेकंड आहे तर ब्लँकशर्ट यांनी एक डेफिनेशन डिस्क्राईब केलेली आहे. तर मॅनेजमेंट इज अ वर्किंग थ्रू इंडिव्हिज्युअल्स अँड ग्रुप्स टू अकम्प्लिश ऑर्गनायझेशनल गोल्स. यांनी एका सिंपल लँग्वेजमध्ये सांगितलेलं आहे की मॅनेजमेंट ही इज वर्किंग थ्रू इंडिव्हिज्युअल्स ऑर ग्रुप्स. म्हणजेच इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप्स काय करू शकतात तर एका गोल अचीव करण्यासाठी वर्क करतात. त्या वर्कला काय म्हणायचं आहे, मॅनेजमेंट म्हटलेलं. थर्ड डेफिनेशन आहे मेस्कॉन यांनी डिस्क्राईब केलेली आहे. तर त्यांच्या अनुषंगाने ते काय म्हणतात की मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लीडिंग अँड कंट्रोलिंग द एफर्ट्स ऑफ ऑर्गनायझेशन मेंबर्स अँड ऑफ युझिंग ऑल ऑर्गनायझेशनल रिसोर्सेस टू अचीव स्टेटेड ऑर्गनायझेशन गोल्स. जो काय ऑर्गनायझेशनचा गोल आहे तो अचीव करण्यासाठी ऑर्गनायझेशन मधील जे काही रिसोर्सेस असतील त्यांचा यूज करून ऑर्गनायझेशन मधील मेंबर्सच्या एफर्ट्सनी काय केलेलं आहे, तो गोल अचीव केलेला आहे. आणि अचीव करत असताना कोणकोणत्या प्रोसेस त्यांनी केलेल्या आहेत तर प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लीडिंग अँड कंट्रोलिंग. ही चार जे काही प्रोसेसेस आहेत ह्या त्यांनी यूज केलेल्या आहेत आणि त्या प्रोसेसेस त्यानंतर ऑर्गनायझेशन मेंबर मधील एफर्ट्स आणि ऑर्गनायझेशनल रिसोर्सेस या सगळ्यांच्या मदतीने तो गोल काय केलेला आहे, अचीव केलेला आहे. मग त्याच पूर्ण प्रोसेसला काय म्हटलेलं आहे तर मॅनेजमेंट. फोर्थ डेफिनेशन आहे ती मॅरी पार्कर यांनी डिस्क्राईब केलेली आहे. त्यांनी एकदम सिंपल लँग्वेज मध्ये म्हटलेलं आहे, इट इज गेटिंग थिंग डन बाय ऑदर्स. इट इज गेटिंग थिंग डन बाय ऑदर्स. दुसऱ्यांकडून काम करून घेण्याच्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, मॅनेजमेंट म्हटलेलं आहे. नेक्स्ट डेफिनेशन आहे ती रॉबिन्सन यांनी डिस्क्राईब केलेली आहे. मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ ऑप्टिमायझिंग ह्युमन, मटेरियल अँड फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशन्स फॉर द अचिव्हमेंट ऑफ ऑर्गनायझेशनल गोल्स. तर आपण मॅनेजमेंटचे काही इनपुट्स अँड आउटपुट्स पाहिलेले होते. मग त्या इनपुट्स अँड आउटपुट्स वरती प्रोसेस करून जे काय आपण ऑर्गनायझेशन गोल अचीव करतो त्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, रॉबिन्सन यांनी मॅनेजमेंट म्हटलेलं आहे. तुम्ही डेफिनेशन मध्ये पाहू शकता की ऑप्टिमायझिंग ह्युमन म्हणजेच काय,
ह्युमन रिसोर्सेस, मटेरियल म्हणजेच काय टेक्नॉलॉजी, अँड फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच काय फायनान्स. ओके, हे जे काही तीन इनपुट्स आहेत त्यांच्या मदतीने त्यांच्यावरती प्रोसेस करून जे काय आपण ऑर्गनायझेशन गोल अचीव करतो त्याला आपण मॅनेजमेंट म्हणू शकतो. ही कोणी डेफिनेशन डिस्क्राईब केली आहे तर रॉबिन्सन यांनी. 6th डेफिनेशन आहे ती ड्रकर यांनी डिस्क्राईब केलेली आहे. द सिस्टमॅटिक ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक रिसोर्सेस. सिस्टमॅटिक ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक रिसोर्सेस म्हणजेच काय, यांनी काय म्हटलेलं आहे तर ऑर्गनायझेशन अशी असली पाहिजे की तुमचे जे काही रिसोर्सेस आहेत ते व्यवस्थित तुम्ही यूज करून तुमचं जे काही गोल आहे ते अचीव केलं पाहिजे. याला त्यांनी काय म्हटलेलं आहे तर मॅनेजमेंट म्हटलेलं आहे. द सिस्टमॅटिक ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक रिसोर्सेस. ओके, तर या प्रत्येक शास्त्रज्ञाने प्रत्येक सायंटिस्टनं आपापल्या शब्दामध्ये त्यांनी मॅनेजमेंटची डेफिनेशन डिस्क्राईब केलेली आहे, डिराईव्ह केलेली आहे. ओके, so moving towards our second point, concepts of management. Second point is concept of management. The scientists Harbison and Mears offered a threefold classical concept of management. They observe management as an economic resources, management as a system of authority, management is a class and status system. तर सायंटिस्ट हॅस्बिसन अँड मेयर्स यांनी एक थ्रीफोल्ड क्लासिकल कन्सेप्ट ऑफर केलेली आहे रिलेटेड टू मॅनेजमेंट. ते मॅनेजमेंटला कोणत्या दृष्टिकोनातून बघतात तर मॅनेजमेंट ॲज अन इकॉनॉमिक रिसोर्सेस. मॅनेजमेंट ही एक इकॉनॉमिक रिसोर्स आहे, मॅनेजमेंट ही एक सिस्टीम ऑफ ऑथॉरिटी आहे, आणि मॅनेजमेंट ही एक क्लास आहे आणि स्टेटस सिस्टीम आहे. ओके, या तीन गोष्टी कन्सिडर करून हे दोन शास्त्रज्ञ काय करतात तर मॅनेजमेंटला पाहतात. तर वन बाय वन आपण पाहूया these three concepts. First point of concept of management is management as an economic resources. Management is also factor of production like land, labor and capital. Management हे land, labor and capital याच्यावरती सुद्धा अवलंबून असतं. सेकंड आहे ॲज द इंडस्ट्रियलायझेशन इन्क्रीजेस द नीड फॉर मॅनेजमेंट बिकम्स ग्रेटर. जशा पद्धतीनं तुमचं औद्योगिकरण वाढत जाईल त्या पद्धतीनं मॅनेजमेंटची जी काही गरज आहे ती सुद्धा वाढत जाते. थर्ड थिंग आहे मॅनेजमेंट फंक्शन डिटरमाइन्स प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिटेबिलिटी ऑफ द फर्म. मॅनेजमेंट कशा पद्धतीनं कार्यरत आहे, मॅनेजमेंट कशा पद्धतीनं काम करते याच्यावरती अवलंबून आहे की तुमच्या कंपनीची प्रोडक्टिव्हिटी आणि प्रॉफिटेबिलिटी. ओके, फोर्थ थिंग is so economic progress of an organization is observed when management is used as an economic resources in its execution. ज्यावेळी तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजमेंट रन करत असता त्यावेळी मॅनेजमेंट जर तुम्ही इकॉनॉमिक रिसोर्स म्हणून रन करत असाल, इकॉनॉमिक रिसोर्स म्हणून कार्यक्षम असेल तर त्यावेळी त्या संस्थेची जी काही इकॉनॉमिक प्रोग्रेस आहे ती तुम्हाला दिसून येते. हे जे काही पॉईंट्स आहेत हे मॅनेजमेंट ॲज अन इकॉनॉमिक रिसोर्स ज्यावेळी असेल त्यावेळी तुम्ही हे कन्सिडर करता. सेकंड पॉईंट आहे कन्सेप्ट ऑफ मॅनेजमेंटमध्ये मॅनेजमेंट ॲज अ सिस्टीम ऑफ अथॉरिटी. स्मॉल नंबर ऑफ इफेक्टिव्ह हायर ऑर्डर पीपल कंट्रोल ॲक्टिव्हिटीज ऑफ मेनी. दिस मे बी टर्म ॲज अन ऑथॉरिटी. आता अथॉरिटी म्हणजेच काय तर अधिकार. कंपनीमध्ये स्टेप्स असतात, प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकार दिलेले असतात. मग हायर ऑर्डर पीपल काय करू शकतात तर त्याच्या खालचे जे काही वर्कर आहेत त्यांना कंट्रोल करू शकतात. ओके, म्हणून मॅनेजमेंट काय म्हटलेलं आहे तर मॅनेजमेंट ॲज अ सिस्टीम ऑफ अथॉरिटी म्हणजेच प्रत्येक स्टेजला काहीतरी ऑथॉरिटी दिलेली आहे आणि त्या ऑथॉरिटीचा उपयोग करून त्यांना ते आपलं काम पूर्ण करून घ्यायचं असतं. सेकंड थिंग आहे डेफिनाइट अँड कन्सिस्टंट पॉलिसीज अँड प्रोसिजर्स आर डिसाइडेड बाय मॅनेजमेंट टू ऑपरेट देअर सबऑर्डिनेट्स. सेम थिंग आहे जे काही स्टेजेस आहेत त्या प्रत्येक स्टेजला काहीतरी वेगवेगळे ऑथॉरिटीज प्रोसिजर्स फॉलो कराव्या लागतात. ओके, मग त्या पॉलिसीज अँड प्रोसिजर्स कोण डिसाईड करून देतं तर मॅनेजमेंट डिसाईड करून देतं. कशासाठी तर त्याचे जे काही सबऑर्डिनेट्स आहेत हे व्यवस्थितपणे ऑपरेट व्हावे. थिंग आहे दस मॅनेजमेंट इन एनी ऑर्गनायझेशन इज अन ऑथॉरिटी ऑफ द सिस्टीम. प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजमेंट ही काय करत असते तर एक सिस्टीम ऑफ अथॉरिटी जी काही प्रोसिजर आहे ती फॉलो करत असते.
थर्ड कन्सेप्ट आहे मॅनेजमेंट इज अ क्लास अँड स्टेटस सिस्टीम. It is a system of organization and society which demands that manager becomes elite of brains and education. तर प्रत्येक ऑर्गनायझेशनची आणि सोसायटीची काय गरज असते किंवा काय त्याची मागणी असते, तर तुमचा जो काही मॅनेजर आहे जो पूर्ण तुमच्या ऑर्गनायझेशनला रन करत असतो, मॅनेजमेंट बघत असतो, त्या मॅनेजरला कसा असणं गरजेचं आहे, तर तो हुशार असला पाहिजे आणि एज्युकेशनली क्वालिफाय असला पाहिजे. ओके. सेकंड थिंग आहे प्रेझेन्स इन मॅनेजमेंट इज इटसेल्फ बेस्ड मोर अँड मोर ऑन एज्युकेशन अँड नॉलेज. म्हणजेच मॅनेजमेंटमध्ये जो काय टॉप लेवलला असतो त्याच्याकडे मॅक्झिमम एज्युकेशन आणि मॅक्झिमम नॉलेज असणं गरजेचं आहे. These managers get increasing amount of power and position. ओके. अशा पद्धतीचे जे मॅनेजर्स आहेत ते काय करतात, तर तुमची जी काय पॉवर आहे, तुमची जी काय पोझिशन आहे कॉम्पिटिशन मध्ये ती वाढवू शकतात. This creates distinct high profile class of management people. It may be termed as a class. It may be termed as a class. ओके. हे जे काही कंटेंट आहे हे आपण याच्यावरून आपण काय सांगू शकतो की मॅनेजमेंट इज अ क्लास अँड स्टेटस सिस्टीम. नेक्स्ट पॉइंट आहे लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. Levels of management in any organization are described by the pyramid. Generally, management function is divided into 3 levels. First, top level management. Second, middle level management. And third, lower level management. Okay. You can see the one pyramid, and in that pyramid, 3 stages created. Top level management, which is also known as a strategical management. Middle level management, which is also known as a tactical management, and lower level management, which is also known as a operational management. Okay, let us see one by one the levels of management. First is top level management. Top level management, also known as a strategical level management. It is represented by board of directors, chief executive officers, chairman, president, managing directors. Okay. तर या टॉप लेवल मॅनेजमेंटमध्ये कोण कोण इन्क्लूड केलेलं आहे, तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतील, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स असतील, चेअरमन असतील, मॅनेजिंग डायरेक्टर असतील. हे जे काही पोस्ट आहेत या पोस्ट या टॉप लेवल मॅनेजमेंटमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. मग हे जे काय ह्या पोस्टवरती जे काय पर्सन्स आहेत हे काय करतात, तर कंपनीची पूर्णपणे फंक्शनिंग ओव्हरऑल फंक्शनिंग जे काय असतील कंपनीचे ते हे या पोस्टवरती असलेले व्यक्ती हँडल करतात. Function of top level management: overall strategic work to determine and finalize aims, goals of organization, to define vision of work, to work out long term plans. तर टॉप लेवल मॅनेजमेंटचं फंक्शन काय काय आहे, तर पूर्ण जे काय स्ट्रॅटेजिक वर्क आहे टोटल ओव्हरऑल वर्क असेल ते कोण डिसाईड करतं, तर टॉप लेवल मॅनेजमेंट करतं. टू डिटरमाइन अँड फायनलाइज एम्स, गोल्स ऑफ ऑर्गनायझेशन. जे काय कंपनीचे गोल आहेत, एम आहे ते टॉप लेवल मॅनेजमेंट डिसाईड करतं. त्यानंतर विजन ऑफ वर्क, तुमच्या वर्कचं विजन कसं असलं पाहिजे हे सुद्धा कोण डिसाईड करतं, तर टॉप लेवल मॅनेजमेंट करतं. टू वर्क आउट लॉंग टर्म प्लान्स, जे काही लॉंग टर्मसाठी प्लान आहेत त्याच्यावरती काम कोण करतं, तर हे टॉप लेवल मॅनेजमेंट करत असतं. ओके. दीज आर द फंक्शन्स ऑफ टॉप लेवल मॅनेजमेंट. रिस्पॉन्सिबल फॉर ओव्हरऑल डेव्हलपमेंट्स इन अन ऑर्गनायझेशन. जे काही डेव्हलपमेंट होत असतं फर्ममध्ये, तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्याच्यासाठी पूर्णपणे रिस्पॉन्सिबल कोण असतं, तर टॉप लेवल मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबल असते. सेकंड टाइप आहे मिडल लेवल मॅनेजमेंट. इट इज ऑल्सो नोन ॲज अ टॅक्टिकल लेवल मॅनेजर्स. दिस इज अ कंपॅरेटिव्हली लार्जर ग्रुप ऑफ मॅनेजर्स. जर आपण टॉप लेवल मॅनेजमेंट बघितलं त्याच्यापेक्षा जे काय आपण पिरॅमिडमध्ये बघितलं, पिरॅमिडमध्ये टॉप लेवलला जो काही शेप आहे पिरॅमिडचा तो थोडासा कमी आहे. त्याच्यापेक्षा खाली जर मिडलला बघितला आपण तर तो कसा आहे, थोडासा वाईड आहे. ओके. म्हणजेच काय, तर कंपॅरेटिव्हली लार्जर ग्रुप ऑफ मॅनेजर्स. याच्यामध्ये जे काय मॅनेजर्स आहेत ते कसे असतात, मॅक्झिमम नंबर ऑफ मॅनेजर्स इथं असू शकतात. इट इज रिप्रेझेंटेड बाय फॅक्टरी मॅनेजर, प्लांट मॅनेजर, हेड ऑफ डिपार्टमेंट, सिनियर मॅनेजर. तर या पोस्ट हे जे काही पोस्ट आहेत या पोस्ट या मिडल लेवल मॅनेजमेंटमध्ये इन्क्लूड केलेले आहेत.
तर मिडल लेवल मॅनेजमेंटचं फंक्शन काय काय आहे? टू प्लॅन द एक्झिक्युशन स्ट्रॅटेजीज. ज्या टॉप लेवल मॅनेजमेंटनं प्लॅन डिसाईड करून दिलेलं आहे त्याचं एक्झिक्युशन स्ट्रॅटेजी जी डिसाईड करायची आहे ती कोण करत आहे? मिडल लेवल मॅनेजमेंट करतं. टू डिसाईड मीडियम स्केल पॉलिसीज. ज्या काय पॉलिसीज आहेत मीडियम स्केल पॉलिसीज हे कोण डिसाईड करतं? तर मिडल लेवल मॅनेजमेंट करतं. टू प्ले रोल ॲज अ बफर ग्रुप बिटवीन टॉप लेवल अँड लोअर लेवल मॅनेजमेंट. तर दोघांच्या मधला टॉप लेवल मॅनेजमेंट आणि लोअर लेवल मॅनेजमेंट मधील एक दुवा म्हणून काम कोण करतं? तर मिडल लेवल मॅनेजमेंट करत असतं. टू हेल्प टॉप मॅनेजमेंट इन स्ट्रॅटेजिक डिसिजन्स. टॉप लेवल मॅनेजमेंट ज्यावेळी स्ट्रॅटेजिक डिसिजन्स घेत असतं त्यावेळी त्यांना सजेशन्स देण्याचं काम कोण करत आहे? तर मिडल लेवल मॅनेजमेंट करत असतं. दे आर अकाउंटेबल फॉर द वर्क डन बाय देअर ज्युनियर्स. आता ह्यांच्या खाली ज्यांनी काम केलेलं आहे, यांच्या अथॉरिटी खाली जे काम करत असतात त्याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहेत? तर हे जे काही मिडल लेवल मॅनेजमेंट आहे ते रिस्पॉन्सिबल असतात. थर्ड लेवल आहे लोअर लेवल मॅनेजमेंट. लोअर लेवल मॅनेजमेंट ऑल्सो कॉल्ड एज अ ऑपरेशनल लेवल मॅनेजर. दे ऑक्युपाय बॉटम ऑफ द पिरॅमिड. हे पिरॅमिडच्या सगळ्या खालच्या पोर्शन मध्ये आहेत. ओके. इट इज रिप्रेझेंटेड बाय शिफ्ट इनचार्ज, ट्रेनी इंजिनियर्स, सिनियर सुपरवायझर्स, ज्युनियर मॅनेजर्स. तर या पोस्ट ज्या आहेत या ऑपरेशनल लेवल मॅनेजमेंटमध्ये किंवा लोअर लेवल मॅनेजमेंटमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. दे हॅव डायरेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मशिनरी अँड मटेरियल. ओके. जे काही मशिनरीज आणि मटेरियल्स वरती प्रोसेस होत असते, वर्क होत असतं, त्याच्यासाठी जे काय रिस्पॉन्सिबल आहेत हे लोअर लेवल मॅनेजमेंट मधील पर्सन्स आहेत. स्किल्ड वर्कर, ऑपरेटर्स, वर्कफोर्स इज वर्किंग इमिडिएटली बिलो देम. हे जे काय मॅनेजर्स आहेत यांच्या खाली कोण काम करतं? तर जे काय स्किल्ड वर्कर्स आहेत, ऑपरेटर्स आहेत, वर्कफोर्स जी काय ॲक्च्युअल प्रोडक्शनमध्ये वर्क करत असतात ते यांच्या खाली काम करत असतात. ओके. ही झाली लोअर लेवल मॅनेजमेंट. ओके. तर लोअर लेवल मॅनेजमेंटचे फंक्शन्स काय काय आहेत? टू सुपरवाइज द ऑपरेशन्स अँड ॲक्टिव्हिटीज. हे काय करतं? तर जे काय ऑपरेशन्स रन होत आहेत, ॲक्टिव्हिटीज रन होत आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम या लोअर लेवल मॅनेजमेंटचं असतं. टू प्लॅन अँड एक्झिक्युटिव्ह डेली वर्क शेड्यूल्स. टू प्लॅन अँड एक्झिक्यूट डेली वर्क शेड्यूल. जे काय डेली डे टू डे वर्क होत असतं त्याचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करण्याचं काम या लोअर लेवल मॅनेजमेंटचं असतं. टू एन्श्युअर स्मूथ ऑपरेशन्स. जे काही काम होत आहे ते व्यवस्थितपणे इझिली आणि स्मूथ होत आहे का नाही याची जबाबदारी कोणाची आहे? तर लोअर लेवल मॅनेजमेंटची आहे. टू गाईड वर्कफोर्स अबाउट देअर वर्क. टू गाईड वर्कफोर्स अबाउट देअर वर्क. जे काय यांच्या खाली काम करत असतात त्यांना गाईड करण्याचं काम कोणाचं आहे? तर लोअर लेवल मॅनेजमेंटचं आहे. लोअर मॅनेजमेंट मे बी कॉल्ड ॲज अ ॲक्च्युअल फेस ऑफ मॅनेजमेंट, फायटिंग चॅप्स as they are directly related to operational activities. Lower management may be called as a actual phase. Lower management ही डायरेक्टली कोणाला फेस करत असते? तर जे काय ॲक्च्युअल प्रोडक्शन होत असतं त्यांना फेस करत असते, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? तर ॲक्च्युअल फेस. ओके. आणि त्यांना आणखीन काय म्हणू शकतो आपण? तर फायटिंग चॅप्स. जे काय मॅनेजर्स आहेत त्यांना काय म्हणू शकतो आपण? फायटिंग चॅप्स. ते ॲक्च्युअली फाईट करत असतात. जी काय प्रॉब्लेम येत असते त्या प्रोडक्शनमधून त्यांच्यासाठी ते ॲक्च्युअल लढत असतात. ओके. म्हणून ते डायरेक्टली रिलेटेड टू द ऑपरेशनल ॲक्टिव्हिटीज. ऑपरेशनल ॲक्टिव्हिटीजसाठी ते डायरेक्टली रिलेट करत असतात. ओके. सो इन दिस लेक्चर वी सीन various definitions of management, concepts of management and levels of management. Okay. Hope these three topics covered very well. So if any queries you can comment me. Okay. Thank you.